प्रशांत कोरटकरची कळंबा कारागृहातून सुटका. जामिनाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर कोरटकर जेलच्या बाहेर पोलीस बंदोबस्तात जिल्ह्याबाहेर सोडणार. तहवूरला भारतात आणल्याबद्दल मोदींचे आभार. आता मुंबई हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळेल, तर जेव्हाही गरज पडेल तेव्हा मुंबई पोलीस एनआयला तपासात सहकार्य करतील. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. मूर्खांना उत्तर देत नाही बिहार. निवडणुकीपूर्वी तहवूरला फाशी देणार या विरोधकांच्या टीकेला फडणवीसांचं थेट प्रत्युत्तर. मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड तहवूर राणाला एनआयए कोठडी हल्ल्यामागील कटाबाबत होणार कसून चौकशी. सीन रिक्रिएट करण्यासाठी देशाच्या विविध भागात राणाला नेण्याची शक्यता. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी तिसरा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द. महापालिकेच्या माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल सादर. सरकारने तातडीने कारवाई करावी, महिला आयोगाची मागणी. मंगेशकर कुटुंब ही लुटारूंची टोळी. माणुसकीला कलंक असलेलं हे कुटुंब. विजय वडेट्टीवारांची टीका. तर कोणीही वादग्रस्त वक्तव्य करू नये, अजित पवारांनी सुनावलं. एसटी कर्मचाऱ्यांना वेळेत पगार मिळायलाच हवा, ही वित्त खात्याची जबाबदारी. अर्थ खात्यावरती बोट ठेवत प्रताप सरनाईकांची अर्थमंत्री अजित पवारांकडे मागणी. महाराष्ट्रासाठी 1,73,000 कोटींच्या रेल्वे प्रकल्पांची केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडून घोषणा. तर राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन सुरू करणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. विडेवाड्याचं काम लवकर सुरू करा, त्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आणू नका. छगन भुजबळांचा इशारा. सोन्याचा दराचा रेकॉर्ड ब्रेक. प्रतितोळा सोनं पोहोचलं 96,000 तर चांदीचे भावही वधारले. चाळीसगावातल्या नागद रोड परिसरातील मिरची बाजाराला मोठी आग. अग्निशामक दलाकडून आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही.